भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं भव्य अशी पदयात्रा आता संपन्न झाली आणि ही पदयात्रा संपन्न होत असताना राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषारजी जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश पण केलेला आहे। मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी आपण सहमत झालात, आपण या विचारात आलात, आपला नक्की सन्मान भारतीय जनता पक्ष करेल असा शब्द या निमित्ताने मी देतो। त्यासोबत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्माननीय शेखरजी हिगे, सन्माननीय मंजरी कादंबरी, सन्माननीय पूजा वाडेकर, मेघनाथ हेमूल अशा चारही उमेदवारांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना भारतीय जनता पक्ष इथल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, या शहरातल्या जनतेच्या पाठीशी उभा आहे। निवडणूक शांततेने चालू आहे। निवडणूक शांततेने चालू असताना जर निवडणुकीत कुणी दडपशाही, दादागिरी, कार्यकर्त्यांना त्रास द्यायची भूमिका घेत असेल तर मी पहिल्यांदा इशारा देतोय, असलं कुठल्याही पद्धतीचं कार्य करू दिलं जाणार नाही। भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्याचं रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सक्षम आहे, परंतु ज्या अशा प्रवृत्ती असतील अशा प्रवृत्तींना मी इथूनच सांगतो, सन्मानानं निवडणूक लढा, लोकशाहीनं निवडणूक लढा। लोकशाही सोडून ठोकशाहीच्या भानगडीत पडाल तर त्याच्यापेक्षा पुढे जाऊन उत्तर मिळेल आणि ते उत्तर मिळेल तोपर्यंत वाट बघू नका। आपल्या आचरणामध्ये सुधारणा करा आणि लोकशाहीनं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता तर त्यांनी लिहिलेल्या घटनेचा आदर आपण सगळे मिळून करूया, एवढं या ठिकाणी सांगतो। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथल्या सगळ्या माझ्या सहकार्यांना मी मनापासून शुभेच्छा देत असताना शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि निवडणूक तुम्ही जिंकलेला आहे। या प्रभागातील निवडणुकीत 4च्या 4 उमेदवार विजयी होतात, त्यामुळे समोरच्यांचा त्रागा आपण समजून घ्या। पराभव होत असताना शेवटची धडपड चालू असते, ती धडपड चालू आहे, जास्त लक्ष देऊ नका, आपलं काम आपण करा। निवडणुकीपासून विचलित करण्यासाठी अशा पद्धतीच्या प्रवृत्ती काही गोष्टी करत असतात, त्याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम ताकदीने करा। मतदार राजा त्याचं काम करतोय, भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि तो भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक 40 नगरसेवक या प्रभागातून निवडून देईल आणि शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच निवडून देईल, अशा पद्धतीचा माहोल यामध्ये आहे। बिलकुल चिंता करू नका, भारतीय जनता पक्ष आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। पुन्हा एकदा आपल्या निवडणुकीच्या कामाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो, कार्यकर्ते बांधवांना मनापासून धन्यवाद देतो। आपण खूप मेहनत घेताय, आपण खूप कष्ट घेताय आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे याचा भास या निमित्तानं आपल्या कर्तृत्वातून होतो, याचं मी मनापासून कौतुक करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त राहा, अजिबात इकडे तिकडे विचलित न होता आपलं कार्य सिद्धीला येईपर्यंत 5 वाजेपर्यंत 15 तारखेला आपण कुठेही कमी पडू नका, एवढं आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।